नमस्कार, मी डॉक्टर प्रीती. आज आपण बघणार आहोत फास्ट रिव्हिजनसाठी फक्त स्नेहा प्रकार एकदम फटाफट पद्धतीने बघणार आहोत, कारण की आपली एक्झाम होते जवळ येत आहे. चला तर मग लगेच स्टार्ट करूयात. तर स्नेह योनी म्हणजे उत्पत्तीरित्याने स्नेहाचे दोन प्रकार आहेत. स्थावर जंगम म्हणजे स्थावर म्हणजे फक्त वनस्पतीजन्य स्नेह वापरला जातो. जंगम मध्ये प्राणी स्नेहाचा वापर केला जातो. त्यामध्ये घृत, वसा, मज्जा याचा उपयोग केला जातो. सेकंड आहे ते म्हणजे स्थावर आणि जंगम म्हणजे त्या दोघांचा जो मिळून जो स्नेह तयार होतो तो उत्तम स्नेह मानला जातो आणि त्याचे चार प्रकार आहेत. घृत, तैल, वसा, मज्जा. त्यामध्ये घृताला सर्वाधिक महत्व दिलेलं आहे. सर्वश्रेष्ठ असं तो स्नेह मानला जातो. त्याच्यामध्ये गव्य घृत हे सर्वश्रेष्ठ आहे. ती तेल हे तेलामध्ये श्रेष्ठ आहे. वसा म्हणजे मांस धातूचा हा उपधातू असल्यामुळे जे खूप वृक्षता आहे किंवा ज्याच्यामध्ये अधिक प्रमाणात वातव्याधींचं आधिक्य आहे किंवा जे खूप कृषी आहेत अशा मंडळी ज्यांच्या चातुर्याने मेन म्हणजे खूप प्रदीप्त आहे अशा लोकांमध्ये वसा आणि मज्जा ह्या दोन्ही गोष्टींचा स्नेह दिला जातो. तर अस्थि ज्यातून मध्यभागी असतो तो मज्जा आणि तो हा पूरण करायचं काम करतो म्हणून अस्थिंना बळ प्राप्त होतं. म्हणून मज्जा हा ज्यांच्या चातुर्याने खूप प्रदीप्त आहे आणि जे खूप पुरुष आहेत त्यांच्यासाठी आपण हा मज्जा स्नेह वापरू शकतो. संयोग बेजाने स्नेह प्रकार भावप्रकाशांच्या मध्ये चार प्रकारचे आहेत. ते म्हणजे यमक. यमक म्हणजे दोन स्नेह एकत्र करून म्हणजे घृत तैल असेल किंवा तैल मज्जा असेल, तैल वसा असेल, घृत वसा असेल असं या प्रकारे दोनच्या कॉम्बिनेशन मध्ये जे दिलं जातं स्नेह ते यमक असतं. तीनच्या कॉम्बिनेशन मध्ये दिलं जातं म्हणजे घृत, वसा, मज्जा असं मिक्स करून तीन स्नेह एकत्र केले जातात त्याला त्रिवृत्त म्हणतात. महास्नेह म्हणजे ऑब्विसली हे चारही स्नेह घृत, तैल, वसा, मज्जा एकत्र करून जो स्नेह दिला जातो त्याला आपण महास्नेह असं म्हणतो. स्नेह वापरण्याच्या पद्धतीवरून पण स्नेहाचे दोन प्रकार पडतात, बाह्य आणि आभ्यंतर. बाह्य स्नेहाचे परत स्नेहपान म्हणतात त्याला. बाह्य स्नेहाला स्नेहपान असंही म्हटलं जातं. त्याचे दोन प्रकार आहेत, अभ्यंग आणि संवाहन. अभ्यंगामध्ये फक्त स्नेह लावला जातो वरून. संवाहनमध्ये काय होतं तर चोळी म्हणजे मसाज आपण करतो त्याला म्हणतो संवाहन. अभ्यंतर मध्ये दोन प्रकार आहेत, अच्छेपण आणि विचारणा. अच्छेपणामध्ये फक्त स्नेह दिला जातो डोके आणि पटकन आपल्या शरीरामध्ये तो सूक्ष्म स्रोत संपर्कात असल्याने त्याला श्रेष्ठ स्नेह असं मानलं जातं. आणि विचारणामध्ये मात्र त्याला आहार द्रव्यांचा वापर करून त्या द्रव्यांतून त्याला दिलं जातं. आणि चरकाने ह्याचे 24 विचारण्याचे टाईप सांगितलेले आहेत. तर पाचवा आहे ते कारमुक्तीच्या आधारे किती प्रकार पडतात तर तीन प्रकार पडतात, शोधन, शमन आणि गृहन. शोधन म्हणजेच आपण जे वमन विरेचनाच्या आधी जे दिले जातात पूर्वकर्मामध्ये तर ते म्हणजे शोधन करण्यासाठी. आणि परत शमन म्हणजे जे वातव्याधींमध्ये वगैरे अतिशय